रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. आज आपण ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय दुसरा 345 नंबरची ओवी चिंतना करता घेतली आहे. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोणी न रिघे काही. जैसे पापी यांच्या ठाई मोक्षू न वसे. ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्ययोग या अध्यायामधील 345 नंबरची ओवी आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. या ओवीचा सरळ अर्थ असा आहे की माऊली सांगते आहे की ज्याच्या अंतकरणामध्ये शांती नाही, ज्याचं चित्त स्थिर नाही, ज्याचं मन स्थिर नाही, मन शांत नाही, त्याला कदापिही सुख प्राप्त होऊ शकत नाही. बघा, आपल्या सर्व जीवांची धडपड ही सुखाकरताच आहे. सर्वांना सुख हवं आहे, दुःख कुणालाच नको आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, नाथ भागवतामध्ये की प्रत्येक व्यक्तीला सुखच हवं आहे, दुःख कुणालाच नको आहे. तरी सुद्धा दुःख त्याच्या वाट्यालाच येते. याचा अर्थ की तो सुख दुःखाकरता स्वतंत्र नाही. प्रत्येक जीव हा रात्रंदिवस सुखासाठीच धडपडत असतो. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. माया वेष्टीत जीव माझा. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. म्हणजे प्रत्येक क्षण आपला सुखासाठीच धडपडतच जात असतो. या सुखाचा आणि शांतीचा किंवा चित्ताच्या समाधानाचा अति निकटचा संबंध आहे. चित्त समाधान असेल तरच आतमध्ये सुखाचा इतका मोठा लाभ होतो की ते सुख आत न मावता ते इंद्रियांच्या द्वारा बाहेर पडावयास लागते. जसं कंदिलात दिवा लावला तर त्याचा प्रकाश आत न मावता बाहेर दिसायला लागतो किंवा बाहेर पडायला लागतो, तसं हे सुख आत न मावता ते इंद्रियांच्या द्वारे बाहेर पडायला लागते. त्याच्यामुळे इंद्रियांची कसमस मोडते, म्हणजे इंद्रियांची विषयांकडची धाव थांबते. इंद्रियांची तळमळ जी आहे ती हरते, म्हणजे विषयांची इच्छा त्यांची कमी होते किंवा संपते आणि सगळ्या इंद्रियांना अखंड शांती प्राप्त होते. आता इंद्रियांना शांती प्राप्त झाली की त्या दश इंद्रियांचा जो राजा आहे ते मन, ते देखील शांत होते. आणि माणसाचं मन जर शांत असेल तरच त्याला सुख प्राप्त होते. मन जर अशांत असेल तर त्याला कदापिही सुख प्राप्त होऊ शकत नाही. मन जर अशांत असेल तर एकाग्रही होऊ शकत नाही. आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जी काही आपण साधना करतो त्याचं फलही ते देऊ शकत नाही. अशांत मन कुठल्याही साधनाचं फल आपल्याला देऊ शकत नाही किंवा फल प्राप्त करून देऊ शकत नाही. मन जर शांत असेल, स्थिर असेल, एकाग्र असेल तरच ते व्यापक असणाऱ्या परमेश्वराला सुद्धा गवसणी घालू शकते. माऊली सांगते, जे आघवीची करणी लेली शांतीची लेणी. जयाचे चित्त गवसणी व्यापका मज. ज्यांनी आपल्या सगळ्या इंद्रियांना ही शांतीची लेणी म्हणजे अलंकार घातलेले आहेत, त्यांचं चित्त मी व्यापक असणाऱ्या परमेश्वराला सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवू शकते. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. म्हणजेच काय तर सर्व व्यापक असणाऱ्या परमेश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आपलं मन आधी स्थिर करावं लागेल, शांत करावं लागेल, एकाग्र करावं लागेल, तरच हे शक्य आहे. व्यवहारात आपण बघतो की आपण सुखासाठी आपण किती धडपडतो आणि सुखासाठी आपल्याला किती विषय हवे असतात. म्हणजे काय की आपल्याला सुखी व्हायचं असेल तर आपल्याला असं वाटतं की जास्तीत जास्त वस्तू, विषय, साधनं, भौतिक सुख माझ्याकडे, भौतिक वस्तू माझ्याकडे असाव्यात. असं असेल तर आपण सुखी होऊ असं आपल्याला वाटतं आणि तसं आपण प्रयत्न दिवस रात्र करीत असतो. परंतु तसा मात्र आपल्याला अनुभव येत नाही. कितीही वस्तू, कितीही साधनं आपल्याकडे असतील तरी सुद्धा आपल्याला आपण पूर्णतः सुखी होऊ शकत नाही. कारण कसं आहे की जो जीव आहे तो सुखी नाही आणि जो सुखी आहे तो जीव नाही. हे सत्य आहे.
आणि म्हणून आपली इंद्रिय किंवा आपण सतत सुखासाठी तळमळत असतो किंवा धडपडत असतो. एकदा विदुर काकाने धृतराष्ट्राला उपदेश करताना माणसाच्या जीवनातील 6 सुखांचा उपदेश केलेला आहे. ती 6 सुख कुठली आहेत ते आपण बघूया. अर्थगमो नित्यम अरोगिताच प्रियाश्च भार्या प्रियवादिनीच वशश्च पुत्रा अर्थकरीच विद्या षड जीवलोकस्य सुखानी राज्य. अशा प्रकारे विदुर काका म्हणतात की 6 सुख प्रत्येक व्यक्तीला आपल्याला असावीत असं वाटते. त्याच्यातलं पहिलं सुख आहे अर्थगमो नित्यम, म्हणजे सतत माझ्याकडे पैसा येत राहावा. हे पहिलं सुख आहे आपलं. म्हणजे तो कितीही खर्च झाला तरी तो संपूच नाही, सतत येतच राहावा, सतत येतच राहावा अशी आपली सगळ्यांची अंतकरणातून इच्छा असते. दुसरं म्हणजे मी कायम निरोगी असावा, मला कुठलाच व्याधी होऊ नये, माझं शरीर कायम निरोगी असावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. ही आपली दुसरी सुखाची इच्छा असते. तिसरं म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी पत्नी असावी किंवा पत्नीला वाटतं माझ्यावर प्रेम करणारा पती असावा, ही आपल्याला तिसरी इच्छा असते. चौथी जे असते सुख ते असं वाटतं की ती प्रेम करणारी पत्नी असावी, मात्र ती गोडही बोलणारी असावी. म्हणजे प्रेम करणारी असावी आणि गोड बोलणारी असावी, पण मात्र असा अनुभव आपल्याला येत नाही. जी प्रेम करते ती गोड बोलत नाही आणि जी गोड बोलते ती प्रेम करत नाही, असाच अनुभव आपल्या सगळ्यांचा आहे. त्यानंतर वशश्च पुत्रा, म्हणजे जी काही आपली संतती आहे किंवा मुलं बाळा आहेत किंवा घरची नोकर चाकर आहेत, हे सगळे आज्ञाधारक असावेत, आपल्याला आपलं ऐकणारे असावेत असं प्रत्येकाला वाटतं. आणि शेवटचं आहे अर्थकरीच विद्या, म्हणजे मी जे काही विद्या घेतली आहे, जे काही ज्ञान घेतलं आहे, जे काही शिक्षण घेतलं आहे, त्यांनी माझं पोट तरी भरावं, त्यांनी मला काहीतरी उदरनिर्वाह करता त्यांनी मला धन कमवून द्यावं, एवढी प्रत्येकाची इच्छा असते. अशा प्रकारे ही 6 सुख असं वाटतं प्रत्येकाला की माझ्याजवळ असावीत. परंतु ही 6च्या 6ही सुख एखाद्याच्या वाट्याला असतील असा मात्र अनुभव आपल्या कुणाचाच नाही. आणि असं जर असतं तर समर्थांनी असं म्हटलंच नसतं की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. म्हणून कोठे काही तर कोठे काही, एक आहे तर एक नाही असं राहणारच असं तुकोबाऱ्या सांगतात. कुठेतरी कुठली तरी कमतरता राहणारच, आणि ती कमतरता असली की ते माणसाचं मन हे दुःखी राहणारच, ते त्या सुखाकरता तळमळणारच असं संत आपल्याला सांगतात. बरं, ही सगळी एखाद्याच्या वाट्याला जरी सगळी भोगसाधनं असतील, ही 6 सुख असतील, पण भोग घेणारं जे शरीर आहे ते पण तेवढं निरोगी असायला हवं, स्वस्थ असायला हवं, सक्षम असायला हवं. नाहीतर मग त्या वस्तूंचा, त्या विषयाचा तो उपभोग घेऊ शकणार नाही. ठीक आहे, एखाद्याचं शरीर स्वस्थ आहे, भोग साधने पण आहेत, पण त्याचं मन देखील स्वस्थ असावं. मन जर अशांत असेल, चित्त समाधान नसेल, तर तो एवढेच भोग साधन असेल तरी त्याला ती सुख देऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला जर सुख हवं असेल तर आपलं मन शांत असायला हवं, नाहीतर आपल्याला ही कुठलीच भोग साधनं सुख देऊ शकणार नाहीत. म्हणून तुकोबारे आपल्याला सांगतात की मनाच्या तळमळे चंदनही अंग पोळे आणि चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. आपलं मन जर शांत असेल तर बाह्य परिस्थिती चांगली नसली तरी सुद्धा आपल्याला सुख वाटेल, आणि मन जर अशांत असेल आणि बाह्य परिस्थिती कितीही चांगली असली तरी आपल्याला सुख वाटणार नाही. म्हणजेच काय तर सुख समाधान हे बाह्य साधनांपेक्षा मनाच्या स्थिरतेवर, मनाच्या शांतीवर अवलंबून आहे. आणि सगळी संत मंडळी याच्याच करता सांगतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. आपलं मन हे प्रसन्न ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे, तीच आपली साधना आहे आणि त्याच्याकरताच आपण प्रयत्न करायला हवे. म्हणजेच काय तर चित्ताच्या शांतीचा आणि सुखाचा अति निकटचा संबंध आहे. चित्त समाधान असेल, चित्त समाधानाशिवाय सुख असंभवनीयच आहे. उलट चित्त समाधान असेल तर सुखाचा आतमध्ये झराच प्रगट झालाय असं म्हणावं लागेल. आणि म्हणून मनाला समाधानी ठेवायचं असेल, शांत ठेवायचं असेल तर माऊली आपल्याला सांगते, म्हणून अयुक्तपणा मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमन निके. माऊली म्हणते की मनाचे हे असमाधान हे सर्व दुःखाचं कारण आहे, आणि त्याच्याकरता आपण आपल्या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे, त्यांचं दमन केलं पाहिजे, त्यांच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. कशा प्रकारे नियंत्रण केलं पाहिजे ते पण आपल्याला माऊली मार्गदर्शन करते. देखे कुर्म जियापरी उवाईले अवयव पसरी नातरी इच्छावेशी आवरी आपण पेची. माऊली म्हणते ज्या प्रकारे कासव आपले अवयव आत ओढून घेतो
तसं आपण सुद्धा आपली इंद्रिय आत ओढून घेतली पाहिजे, आपल्या मनाला शांत केलं पाहिजे आणि त्या शांत मनाने एकाग्रतेने आपण भगवत नामस्मरण केलं पाहिजे, म्हणजे साधना केली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती होईल. संतांनी मन स्थिर ठेवण्याकरता, मन शांत करण्याकरता त्यांनी नामस्मरण, सतत नामस्मरण आणि हरिकथा हा मार्ग निवडला. आपल्याला ते सहजासहजी शक्य नाही. आपल्याला पहिल्यांदा आपल्या मनाला आवरावं लागेल, त्याला आपल्या ताब्यात घ्यावं लागेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपल्याला मनाला जर एकाग्र करायचं असेल तर त्याला आपल्याला नामस्मरणाकडे त्याला वळवावं लागेल. त्याच्याकरता तुकोबाराय आपल्याला सांगतात आहे, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करते. माझ्या वाणीला विराम देते. रामकृष्ण हरी.